बेकायदेशीर विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक. 11,83,000चा मुद्देमाल जप्त. कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं करवीर तालुक्यातील आंबेवाडी येथे कारवाई करून विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलंय. त्यांच्या कब्जातून एकूण 11,83,456 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दिनांक 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार टाटा इंट्रा मालवाहू वाहनातून विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची खात्री करून पथकानं सापळा रचला. या कारवाईत विशाल रमेश कांबळे राहणार वाखरे तालुका करवीर आणि युवराज महादेव पाटील राहणार ननंदरे तालुका पन्हाळा या दोघांना ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान वाहनातून विविध प्रकारच्या विदेशी दारूच्या मोठ्या प्रमाणातील बाटल्या आढळून आल्यात. त्याची अंदाजित किंमत 3,83,456 असून गुन्ह्यात वापरलेलं वाहन 8 लाख किमतीचं आहे. अशा प्रकारे एकूण 11,83,456 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आरोपींनी प्राथमिक चौकशीत हा साठा कोल्हापुरातील एका दुकानातून खरेदी करून शाहूवाडी तालुक्यात विक्रीसाठी नेत असल्याची माहिती दिली. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार अनिकेत मोरे, योगेश गोसावी, सचिन जाधव, संतोष गळवे आदींच्या पथकाने केली. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.